नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय. रीडिंगचा विषय आहे हा जुलै महिना. आणि जुलै महिन्यात म्हणजे तुम्ही खूप प्रिडिक्शनची अशा वाट बघत असताय की नवीन काहीतरी झालं पाहिजे किंवा हा जुलै महिना नक्की काय घेऊन आला आपल्यासाठी खूप वाट बघत असता. तर तीच तुमचीच एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचली आणि हा जुलै महिना तुमच्यासाठी काय घेऊन आलाय तर आपण हे टॅरोटच्या माध्यमातून बघतोय. आणि नक्कीच तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं चॅनलला. आणि रीडिंग कशी वाटली हे रीडिंग पूर्ण ऐकल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं आहे की रीडिंग कशी वाटली. ओके, तर बघूया आपण जुलै महिना तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहे, का कोणते चमत्कारिक बदल आहेत, प्रेम आहे, आनंद आहे, विश्वास आहे जो घेऊन आलेला आहे, ट्रान्सफॉर्मेशन. हा जुलै महिन्यात म्हणजे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन. परिवर्तन होते. या जुलै महिन्यामध्ये काही गोष्टी परिवर्तित केल्या जात आहेत, परिवर्तन होते. म्हणजे तुम्ही कोणतंही परिवर्तन म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर बिझनेसच्या काही आयडियाज डोक्यामध्ये असतील, बिझनेस तुम्ही करायचा असेल तरी सुद्धा येणारा जुलै महिना हा तुमच्या बिझनेस सक्सेससाठी सुद्धा खूप छान आहे, खूप ग्रोथ आहे तुम्हाला. आणि यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे. जर तुम्हाला नवीन काही सुरू करायचं असेल, काही बिझनेस वगैरे सुरू करायचा असेल, जॉबमध्ये काही नवीन काही क्रिएटिव्हिटी करायच्या असतील किंवा तुमच्या बिझनेसमध्ये काय क्रिएटिव्ह नवीन काय करायचं असेल, तुमच्या स्वतःमध्ये एक परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. जर तुमचा विवाह ठरलेला असेल किंवा होत असेल तर नवीन व्यक्ती आयुष्यात येणं हे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशनच आहे. का नवीन म्हणजे कुमार ह्याच्यातून तुम्ही एका वैवाहिक आयुष्यात पदार्पण करताय, ते सुद्धा तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशनच आहे, परिवर्तनच आहे. आणि हे परिवर्तन तुम्हाला येणाऱ्या ह्या जुलै महिन्यामध्ये हे तुमचं परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनामध्ये जे जे चेंजेस होत आहेत ते चेंजेस तुम्हाला स्वीकारायचं आहे. तुमच्यासारखीच या परिवर्तनामध्ये तुम्हाला तुमच्यासारखी जी लोक आहेत, जी तुम्हाला साथ देणारी आहेत, तुम्हाला पुढे घेऊन जाणारी आहेत, तुमचं जे नेतृत्व आहे ते स्वीकारणारी आहेत, तुमच्या नेतृत्वाला अजून वाव देणारी, तुम्हाला अप्रिशिएट करणारी आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणारी आणि तुमच्याबरोबर, कारण तुमच्यामध्ये नेतृत्वाचा असा गुण आहे जो तुम्ही स्वतःबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाताय. तर असं कुणाला वाव देणारा असं हा जुलै महिन्यामध्ये हे असं ट्रान्सफॉर्मेशन होते आणि ते तुम्ही स्वीकारताय. खूप विश्वासानं तुम्ही ते स्वीकारताय. येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये आनंद तुमच्याकडे येतोय. तुम्हाला जर तुम्ही बाहेर फिरायला गेला किंवा तुम्ही सहज जरी बाहेर गेला तर आकाशात उडणारे जे पिजन असतात, पांढरे पक्षी असतात, ते तुम्हाला दिसायला लागतील खूप. किंवा चिमणी तुमच्या अवतीभोवती घेरट्या घेईल, तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. आणि हा जुलै महिना म्हणजे तुम्हाला तुमचे पूर्वज खूप असं प्रोटेक्ट करतायत, तुमच्या आनंदाला प्रोटेक्शन देत आहेत, तुमच्या उत्साहाला प्रोटेक्शन देत आहेत. हा जुलै महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या पूर्वजांचं तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला सगळ्यांना ते प्रोटेक्शन आहे. तुमच्या आनंदाला, उत्साहाला जे ट्रान्सफॉर्मेशन होते त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ज्या बदलाला तेच प्रोटेक्शन दिलं जातं या जुलै महिन्यामध्ये. आणि तुमचा आनंद द्विगुणित करणारे असे क्षण ह्या जुलै महिन्यामध्ये येत आहेत. आणि साक्षात तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने ते येत आहेत. ही चिमणी म्हणजे हा तुमच्या आजी म्हणजे हे मला पूर्वजांचा खूप हे होते. तुमचे जे पूर्व याच्यामध्ये जर तुमच्या आजी वगैरे असतील, आजी पणजी जे काय आहे, जे फिमेल पूर्वज आहेत हे आहेत, तर तिथं मला ते दिसतंय की तुम्हाला ते खूप प्रोटेक्ट करतायत, खूप तुम्हाला संरक्षित करतायत, संरक्षण देत आहेत. सगळ्या निगेटिव्ह नकारात्मक एनर्जीपासून तुम्हाला संरक्षण देत आहेत. तुमच्या आनंदाला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून तुम्हाला संरक्षित करतायत. तर तुम्ही या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांना खूप खूप ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. कारण तुमचा आनंद टिकवून ठेवण्याचं काम आणि तुम्हाला तेवढं द्विगुणित आनंदित करणं, उत्साहात ठेवणं हे जे काय आहे हे तुमचे पूर्वज करतायत. तर हा आनंद तुमचा जुलै महिन्यामध्ये येतोय जो खूप संरक्षित आहे. तुम्ही खूप संरक्षित आहात आणि तुम्हाला खूप छान हे करायचं आहे. तर प्युरिफिकेशन, आता पाऊस सुरू आहे की नाही, तर या पावसामध्ये सुद्धा जे शुद्धीकरण जे तुमचं आहे, म्हणजे प्युरिफिकेशन म्हणजे काय, जर जळमट जसं कसं एखादा सण आला, वार आला किंवा काही आलं, नवीन काही आलं तर आपण आपलं घरदार सगळं हे स्वच्छ करतो हे की नाही. कारण छान गणपती श्री गणेशांचं आगमन असेल, श्रावण सुरू होते, त्यावेळेला आपण कसं आपलं घर, आपलं हे सगळं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. तसंच तुमच्या मनावर साचलेली जी मळब आहे,
जी पास्टमध्ये ज्या काही घटना घडल्या असतील किंवा अशा काही अप्रिय गोष्टी घडल्या ज्या मनातून ध्यानातून जात नसतील, तर ते सगळं पुसून टाकून एक नवीन अध्याय, नवीन आयुष्याची सुरुवात म्हणजे येणारा जुलै महिना आहे. आणि या प्युरिफिकेशन आणि ह्या सगळ्या मंत्रमुग्ध असं करणाऱ्या अशा स्वरांनी असेल, म्हणजे तुम्ही वारीमध्ये असाल किंवा तुम्ही घरामध्ये असाल किंवा तुम्ही असं विठ्ठल नाम गजर त्यांचं नामस्मरण ह्या सर्वांनी सुद्धा तुमच्या मनातला हृदयावरचा ताण हलका होतोय. तुम्ही मंत्रमुग्ध होता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला नवीन जे विचार तुमच्या मनामध्ये पास्टमध्ये येत नव्हते, तुम्ही किती प्रयत्न केला तरी नवीन विचार येत नव्हते, नवीन गोष्टी पुढे घडत नव्हत्या, काही होत नव्हतं. तर येणारा जुलै महिना म्हणजे जे पास्टमध्ये घडल्या गेल्या गोष्टी अप्रिय त्या सगळ्या पुसून टाकून नवीन जे घडणार आहे, नवीन जो आनंद आहे तो स्वीकार करण्यासाठी जे दरवाजे आहेत ते उघडता येतं. त्यासाठी एक प्रोटेक्शन असं जे आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते आणि तुमच्या कष्टाचं फळ इथं दिलं जाते. जुलै महिना म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते. तुमच्या कष्टाचं फळ जे खूप परिश्रम तुम्ही केलेले आहेत, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी सुद्धा तुमचे पंख मोकळे केले जात आहेत. ज्या पंखांमध्ये असा जडपणा होता, मी तुम्हाला इथं काय म्हटलं, प्युरिफिकेशन म्हणजे काय, एक जडपणा तुमच्यामध्ये साचला गेलेला होता. काही अशा घटना असतील किंवा पास्टमध्ये ज्या घटना असतील, काही गोष्टी असतील जे होत नसतील कामं किंवा काय, किंवा जी अशी कामं केले ज्याचं फळ तुम्हाला जितकं तुम्ही कष्ट केले त्या प्रमाणात मिळालेलंच नसेल, तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते, तुम्ही जे जे अगदी मनापासून हृदयातून जे काही परिश्रम तुम्ही केले, जे कष्ट केले, त्या कष्टाचं फळ तुम्हाला हा जुलै महिना आणि या जुलै महिन्यामध्ये दिलं जाते. महिन्यामध्ये नटराज ब्लेसिंग्स ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये असेल, तुमच्या जॉबमध्ये असेल, तुमच्या करिअरमध्ये कुठंही असेल, तर तिथं तुमचाला ब्लेसिंग्स आहेत. आणि ह्या जुलै महिन्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी खूप वाढणार आहे. तुम्ही डान्सर असाल, तुम्ही सिंगर असाल, तुम्ही कोरिओग्राफर असाल, तर तुम्ही त्या ह्याच्यातून सुद्धा तुम्ही डान्स शिकवत असताना किंवा त्या कला शिकवत असताना तुमच्यातल्या कलागुणांना खूप वाव दिला जाणार आहे. तुमच्यातली क्रिएटिव्हिटी खूप वाढणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आसपास शिकणारी जी मुलं असतील किंवा कुणीही असेल, तर त्यांच्यातल्या कला सुद्धा वाढवण्यास तुम्ही मदत करतायत. आणि नटराजांसारखा असा एक जो गुण तुमच्यामध्ये आहे तो सुद्धा खूप प्रफुल्लित होते. मग ते कोणत्याही करिअरमध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही असाल, तर तुमची क्रिएटिव्हिटी तिथं वाढवली जाते. आणि हे आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान तुम्हाला दिलं जाते, जी प्रिपेअर ट्रू नॉलेज, जे काही नॉलेज आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं असेल, कोणत्याही विभागात तुम्ही असाल, त्याच्याबद्दलचं जे ट्रू नॉलेज जे आहे, जे खरं ज्ञान आहे, म्हणजे मुळापर्यंत तुम्ही जाता. एखादी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल, बिझनेस असेल, करिअर असेल, काही असेल, कोणत्याही कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट असाल, अशा काही घटना आहेत किंवा काही असेल, तर त्या मुळाशी तुम्ही जाताय आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते वर तुमचं येते, ज्ञान वर येते आणि त्या ज्ञानाला खूप आशीर्वाद तुम्हाला आहे तिथं. महासदाशिव म्हणजे शिवशक्तींचे आशीर्वाद तुम्हाला इथं दिले जात आहेत आणि साक्षात बजरंगबलींचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला दिले जातात. ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. आणि 1 तारीख म्हणजे 1 जुलै आणि हा जुलै महिना जो मंगळवारी सुरू होते, जो बजरंगबलींच्या आशीर्वादाने सुरू होते, प्रोटेक्शन, ही संजीवनी, जी प्रोटेक्शनची संजीवनी जी आहे ती तुम्हाला ह्या जुलै महिन्यामध्ये दिली जाते. मी तुम्हाला काय म्हणतो, तुमच्या पूर्वज आणि बजरंगबली यांचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर इथं आहे. या ह्याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तुम्हाला इथं दिला जातोय. आणि हे प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, तुमचा उत्साह, तुमचा आनंद वाढवण्यासाठी खूप मदत करणार आहे. आणि ही जुलै महिना म्हणजे तुमच्या आनंदाला, तुमच्या उत्साहाला, तुमच्या स्ट्रेंथला प्रोटेक्शन देणारा असा हा जुलै महिना आहे. ही तुमचे पूर्वज आणि बजरंगबली हे तुम्हाला सर्वोच्च संरक्षण या जुलै महिन्यामध्ये देत आहेत, कारण तुमचा औरा खूप ब्राईट होतोय, तुम्ही एका ट्रान्सफॉर्मेशन मधून जाताय आणि तुमच्या हृदयावरचा भार हलका होईल. असं या जुलै महिन्यामध्ये अशा घटना तुमच्या बरोबर घडतील की तुमच्या हृदयावर एक भार होता, एक मोठं बर्डन होतं, कधी होईल, काय होईल, कसं होईल, ह्या काही गोष्टी अशा मनामध्ये दाडून बसलेल्या होत्या, हृदयामध्ये होत्या. तर ती तशा हिलिंग्स ज्या आहेत, तशी लोक जे आहेत ते तुम्हाला इथं मिळतील या जुलै महिन्यामध्ये. आणि महाकाली, मी तुम्हाला काय म्हटलं, फेसिंग मेजर स्पिरिच्युअल चेंजेस या जुलै महिन्यामध्ये होत आहेत. खूप मोठे स्पिरिच्युअल चेंजेस या जुलै महिन्यामध्ये होत आहेत.
मेजर स्पिरिच्युअल चेंजेस म्हणजे खूप मोठा धडा, असा स्पिरिच्युअल आध्यात्मिक धडा तुमच्यासाठी अनफोल्ड केला जातोय आणि त्या धडा जो अनफोल्ड होतोय त्यातूनच तुम्हाला हे ब्रह्मज्ञान जे आहे, जे ट्रू नॉलेज जे आहे, जर तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये आहात तर हा जुलै महिना तुमच्यासाठी एक ट्रू खरं जे ब्रह्मज्ञान आहे किंवा जे ज्ञानाचा खरा अर्थ काय आहे आणि ते कशा पद्धतीने कसं फ्लो केलं जाईल त्याच्यासाठी सुद्धा एक कुठली गोष्ट माहीत असणं आणि एक टप्प्याटप्प्याने इथं या टप्प्यावर गेलं की माहित होईल, त्या पुढच्या टप्प्यावर गेलं की माहित होईल, अशा घटनेने आपण चालत असतो आणि मूळ जिथं पोहोचायचं तिथं आपण पोहोचतच नाही. कारण प्रत्येक वेळी मग आपल्याला मार्ग दाखवणारा इकडे जा तिकडे जा तिकडे जा सांगतो आणि जिथं आपल्याला पोहोचायचं तिथं आपण पोहोचतच नाही. तर अशा काही घटना तुमच्याबरोबर होत्या. तर जो मार्ग सरळ आहे, जो तुम्हाला तुमच्या ठिकाणी नेऊन पोहोचवणार आहे, असे काही चेंजेस जे आहेत ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला इथं घडताना दिसतील आणि हाच मेजर स्पिरिच्युअल चेंज तुमच्या आयुष्यात होतोय. तुम्हाला तुमचे गिफ्ट्स, मी तुम्हाला काय म्हटलं, हृदयावर बर्डन तुमच्या आहे, तुमच्या हृदयावर बर्डन आहे आणि त्यामुळं तुमच्या हृदयात ज्या काही घटना, ज्या गोष्टी आत बसल्या त्या तुम्ही काढूनच टाकलेल्या नाही, ज्या पास्टमध्ये गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या काढून टाकून नवीन काहीतरी, नवीन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नवीन, आता जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे, जे चांगलं नाही आहे, ज्या अप्रिय झालेल्या घटना आहेत, गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्यात. तर हे जे सोडून देत असताना हा जुलै महिना नवीन काय चांगलं भरायचंय तर भरण्याचं काम जे आहे ते काम हा जुलै महिना करतोय आणि तुमच्या परिश्रमाचं, तुमच्या कष्टाचं, तुमच्या कर्तबगारीचं फळ तुम्हाला ह्या जुलै महिन्यामध्ये दिलं जाते. तर खूप छान असा हा जुलै महिना तुमच्यासाठी क्रिएटिव्हिटी देणारा आहे, ज्ञान देणारा आहे, स्पिरिच्युअल चेंजेस देणारा आहे. तुम्ही या जुलै महिन्यामध्ये छान आवरू शकता, नटू शकता, छान छान तुम्हाला म्हणजे काही कार्यक्रम, काही इव्हेंट्स असतील जे तुम्हाला तिथं सहभागी व्हायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप छान दिसणार आहात, असा मेसेज सुद्धा महाकालींचा आहे. तुमची डिस्टनी बदलवणारा आणि तुमचं नवीन रूप खुलवणारा, तुम्हाला नवीन रूपामध्ये सर्वांसमोर आणणारा असा हा जुलै महिना तुमच्यासाठी असेल. डिस्टनी तुमची पूर्णपणे बदलली जाते. तर हा सुद्धा आहे. आणि अबंडन्स, हा जुलै महिना म्हणजे तुमच्यासाठी अबंडन्सचा आहे. म्हणजे एक फुलजा सिमसिम कसं असतं, एक ह्याची जी पेटी असते, धनाची पेटी, तसा हा जुलै महिना तुमच्यासाठी आहे, अबंडन्स आहे. म्हणजे ज्या काही घटना, म्हणजे ज्या काही तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला, मी तुम्ही इथं काय म्हटलं, तुमच्या कष्टाचं, तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ ज्या प्रमाणात तुम्हाला मिळायला पाहिजे तसं तुम्हाला मिळत नव्हतं, तर ते मिळण्याचा काळ म्हणजे हा जुलै महिना आहे. आणि या जुलै महिन्यामध्ये या धनाच्या पेटीचा दरवाजा उघडला जातोय आणि तुमच्यासाठी धन आगमन आहे. ज्या गोष्टींनी, ज्या ह्याच्यात तिथे ब्लॉकेजेस होते ते सगळे ब्लॉकेजेस काढून टाकून, रिमूव्ह करून तुमच्यासाठी नवीन रस्ता, नवीन ध्येय दाखवलं जाते, उघडलं जाते आणि सगळ्या टेन्शन्स मधून तुम्हाला बाहेर काढलं जाते. आर्थिक असेल, मानसिक असेल, सगळ्याच टेन्शन्स मधून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते. नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात. तर ही रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि पुन्हा अशा छानशा रीडिंगमध्ये आपल्याला भेटायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर यूट्यूबला कमेंटमध्ये कोणीतरी विचारलं होतं की कसं कॉन्टॅक्ट करायचं, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमची काय पर्सनल रीडिंग आहे